नमस्कार मित्रांनो, आज 31 डिसेंबर 2025 उद्यापासून इंग्रजी महिन्याचा नवीन वर्ष आहे. जानेवारी लागेल उद्यापासून 1 जानेवारी. आज भागवत एकादशी आहे. आता सकाळचे 10 वाजलेले आहे. आज भागवत एकादशी आहे मित्रांनो. आज कुठंतरी विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं म्हणलं, शूटिंग काढायची. तर मी माझ्या घराजवळच विठ्ठलाचं मंदिर आहे, तिथे आलो आहे. तिथे आपण दर्शन करूया. आता आज वार बुधवार आहे मित्रांनो, 31 डिसेंबर 2025 वार बुधवार, आणि सकाळचे 10 वाजून राहिले आहे. आता चला मंदिरामध्ये जाऊया आपण. आता हे बघा, विठ्ठल रुक्मिणी आहे, घराजवळच मंदिर आहे. दर्शन घेऊन घ्या तुम्ही. आणि याची स्थापना झाली होती हे मूर्ती जे दिली आहे ते सद्ग्रस्ताचं नाव दिनेश मधुकरराव कवडे आहे. तर्फे माऊलीची मूर्ती अर्पण गुरुवार दिनांक 14/4/2022 स्थापना झाली आहे याची. बघा, आणि हे मारुती मंदिर आपण चालू होतो. हे आमचे वसंता भाऊ मेहर. हां, नमस्कार वसंता भाऊ. हां, हे रोज इथे येऊन पूजा करतात नित्यनेमाने. म्हणजे काहीही झालं, 12 महिने 18 काळ त्यांच्याकडे पूजा आहे. रोज येतात बिलकुल 9 वाजता. 1 तासाची पूजा आहे त्यांची. त्याच्यानंतर त्यांचं कंट्रोल आहे, ते कंट्रोल उघडतात. एवढं बिजी शेड्यूल असून धार्मिक आहे. धन्यवाद. दर्शन करून घ्या. ही शीतला माता, अन्नपूर्णा वगैरे आहे. आणि इथे बाजूला महादेवाची पिंड आहे, छान मस्त छोटा नंदी आहे. महादेवाची पिंड आहे, अखंड दिवा आहे इथे. आणि सकाळचं वातावरण इथलं छान आहे. आणि हे मंदिर मित्रांनो छान लोकवर्गणीतून केलेलं आहे. बघू शकता, बाहेर पण हे आहे, पिंड ठेवलेले आहे. हे तुळस वृंदावन आहे. आपण आता जाऊ दुसऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये जाऊ, तिथे दर्शन करू आपण. आता हे बाई, सकाळचं ऊन खाऊन राहिले, यांच्यावर खूप थंडी आली आहे. हा, राजू चिंचोळकर आहे, आमचे वसंता भाऊ आहे, आणि कालूभाऊ डॉन आहे. हे सकाळचं ऊन खाऊन राहिले. राजू, हात वर कर. हा, कालूभाऊ. हा, वसंता भाऊ. हा, हां, चॅनल आहे माझं, श्रीकांत कोंडोलीकर. पोरगा पाहते ना तुमचा. हे आमच्या वसंता भाऊचं घर आहे, इथं दुकान आहे. हे वसंता भाऊ. चला आता दुसऱ्या मंदिरात नेतो मी तुम्हाला. हे मित्र माझ्या घराजवळच लहान वडगावमध्ये जुनं विठ्ठलाचं मंदिर आहे. 30 वर्ष झाले म्हणते या मंदिराला. आणि आता बघा, आज भागवत एकादशी आहे, तर इथे साफसफाईचं काम चालू आहे. हे बघा, साफसफाईचं काम चालू आहे छान. आणि जाऊ का आतमध्ये? हे बघा, हे 30 वर्ष जुनी मूर्ती आहे मित्र. बघा, दर्शन करून घ्या. पांडुरंग रुक्मिणीच्या मंदिरात आलो आपण. आणि
बाजूला महादेव आहे बघा, हे बघा छान ना. इथे नंदी आहे, इथे महादेव आहे. आणि हे लहान वडगावमधलं प्राचीन म्हणजे जुनं 30 वर्ष जुनं मंदिर आहे. आज भागवत एकादशीमुळे मी म्हटलं विठ्ठलाचंच शूटिंग करू, आपण व्लॉग बनवू आणि टाकू. बघा हे विना आहे. मंदिर छोटंसंच आहे पण छान आहे. हे दादा साफसूफ करून राहिले आणि निस्वार्थ सेवा आहे इथे. बघा मित्रांनो, या विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर थोडीशी वेगळी आहे. हे इथे सावित्रीबाई जोमदे म्हणून आजी होत्या, त्यांच्या मालकीचं हे मंदिर आहे. त्यांच्याच जागेमध्ये आहे, त्यांनी बांधलेलं आहे स्वकष्टाने. पण त्याच्यामागं घटना अशी घडली म्हणते, 1983मध्ये आजीबाई पंढरपूरला गेल्या आणि त्या पंढरपूरला चंद्रभागेमध्ये नावेमध्ये बसल्या म्हणते. तर तिथे ते नाव डुबली म्हणते चंद्रभागेमध्ये. तर ते नाव डुबली तर त्या आजीबाईनं त्या याच्यामध्ये वाचल्या त्या आजीबाई. त्यांनी मग त्या 1983 सालामध्ये त्यांनी कबूल केलं होतं की मी विठ्ठलाचं मंदिर बांधील बुवा म्हणून. तर त्यांनी ही सावित्रीबाई जोमदे जे होते आजीबाई, त्यांनी ही जागा देऊन विठ्ठलाची मूर्ती बघा किती छान स्थापन केली. बघा याच्या मागं अशी हिस्ट्री आहे. त्यांच्याच सूनबाई तुम्ही आहे ना, तुमचं नाव ललिताबाई जोमदे. हां, त्या आजीबाईच्याच सूनबाई आहे इथे, ललिताबाई जोमदे. तर त्यांना आपण माहिती विचारू. तर काकू, माझं यूट्यूब चॅनल आहे श्रीकांत कोंडोलीकर म्हणून, तर मी हे यूट्यूबला टाकू शकतो ना? तर हिची माहिती सांगा मला फक्त आजीबाईची. हे जागा आजीबाईने दिली आहे, सावित्रीबाई जोमदेने. तुम्ही त्याच्या सुनबाई म्हणजे तुमच्या मालकीचा आहे. देखरेख वगैरे तुम्ही करता आहे ना, पूजा वगैरे सगळं. अच्छा अच्छा. हे बाजूचं घर आहे का तुमचं? इथून तेवढा आमचा प्लॉटच आहे. हे पूर्ण का? हो, 60x60चा. अरे वा अरे वा. हां, 60x60चा आहे. पूर्ण 60x60चा प्लॉट आहे. त्याचा विकला आम्ही 1250चा काहीतरी. हां हां हां. त्या आजीबाई 83मध्ये गेल्या होत्या पंढरपूरला. 83 मध्ये गेली, हां, 86 मध्ये मेली. 86मध्ये देवाज्ञा झाली त्यांना. अरे, आणि 83मध्येच बांधलं आहे मंदिर. म्हणजे मंदिर बांधून फक्त 3 वर्ष जगले आजीबाई. हो, 3 वर्ष. अच्छा अच्छा. मग त्यांच्याकडेच पूजा होती आजीबाईकडेच. पूजा तेच करे म्हणजे मूर्ती मांडल्याच्या नंतर 3च वर्ष केली ना. हां हां हां. आता समजा 3 त्याच्यानंतर मीच करत आहे, इतके वर्ष झाले. बापरे. आजीबाई गेल्यावर 86 पासून तुम्ही करून राहिल्या. पूजा मीच करते. अरे वा, छान छान छान. हरिपाठ होते. हरिपाठ होते. कार्यक्रम कोणते कोणते होतात मंदिरात? हरिपाठ होते. हां. संध्याकाळी राहते 10 बाया. हां हां हां. आणि सकाळी एकादशीला भजन राहते. अच्छा. एकादशीला हां हां हां. बुधवारी दिवशी काही नाही राहत, पण महिन्यातून जे 2 एकादशी आहेत ते एकादशीला भजन राहते. भजन राहतं है ना? हो. आणि काकड्या राहते हां हां हां. महिनाभर. हां हां. आणि काकड्याला चांगल्या 40-42 बाया राहते हां हां हां. काकड्यासाठी. हां. महाप्रसाद होते. छान छान. सगळेजण मिळून सनेन. पूर्ण मिळून हो. लोकवर्गणीमधून महाप्रसाद होते. म्हणजे इथं धान्य वगैरे आणून टाकते बाया. हां हां. काही ज्याला दिवसातले 100-200 रुपये देऊन सनेनी 700-800 लोकांचा समजा महाप्रसाद होते. हो. महाप्रसादात काय काय राहते मग? महाप्रसादात डाळ भाजी, अलवंग्याची भाजी, पोळ्या, भात, जिलेबी राहते. अरे वा, म्हणजे सगळं स्वयंपाक राहते. चटणी राहते दह्याची. हो, नाही तर जनरली कुठं कुठं महाप्रसादामध्ये मसाले भात आणि कढीच राहते. आमच्या घरी तेच आहे, 700-800 लोकांचा स्वयंपाक राहते. पूर्ण. हो. अरे वा वा, छान छान. आता हे जे निवडून आले गिरीभाऊ ते दिल्ली हे स्टाईल लावून. हे का? हो. हे गिरीभाऊ ना? हो. हे बघा मित्रांनो, आत्ता इथे नगर परिषदचे इलेक्शन झाले. त्या इलेक्शनमध्ये आमचे हे निवडून आले भाजपचे नगरसेवक. ते गिरीभाऊ म्हणून आहे. हो, वैद्यनगरचे. तर हां, तर भवरे आणि गिरी, प्रियंका भवरे आहे आणि गिरीभाऊ आहे. दोघंजण हे नगरसेवकांनी हे स्टाईल बसवून दिली आहे. स्टाईलचं काम चालूच आहे. धुवून राहिले, साफ करून राहिले.
तर हे स्टाईल बसून दिली आहे. धन्यवाद दोन्ही नगरसेवकांचे. असंच लक्ष देव. छान सुधारणा केली. तर या मंदिरामागे अशी कहाणी आहे ना काकू? हो, हो. हां हां हां. बघा वातावरण सकाळचं आहे छान. आणि वस्तीमध्ये आहे मंदिर छान. ओळखू येत नाही इथे मंदिर आहे म्हणून. मी विचारत आलो. इथेच राहतो वडगावमध्येच, पण मला माहीत नव्हतं मंदिर इथे आहे म्हणून. पहिल्यांदा आलो मी आज. ते कपडे वगैरे काढून ठेवलेले देवाचे, पांढरे पट झाले होते. हां हां गाणं सुरू आहे. हां हां. छान पूजा बिजा होती. हो हो हो. आरती पूजा दोन्ही टाइम होते. दोन्ही टाईममध्ये. हां. ह्या काकूच इथे दोन्ही टाईम आरती पूजा वगैरे करतात. काका काय करते काकू? ते काका गेले 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले का? अरे बापरे. आता तुम्हीच करता सगळं आहे ना? अरे वा. 2 मुलं आहे ना मला. 2 मुलं आहे का? हो, 1 मुलगी आहे, 2 मुलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. नमस्कार नमस्कार. जय श्रीराम जय श्रीराम. हे लहान वय. हे लहान पोरग आहे का? हो, हो. अरे मोठा आहे. हो. हे बाई प्रशांत भाऊ आले. हे प्रशांत भाऊचंच मंदिर आहे म्हणते हे. बघा. पण या मुलांची काही अडचण नाही. काकू भक्ती करतात इथं विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. तर छान छान छान. कोण आहे? नाही, माझं चॅनल आहे, हां हां त्याच्यावर शूटिंग टाकतो. हां. हे प्रशांत भाऊ. बघा अशी कहाणी आहे या विठ्ठल मंदिराची. त्या आजी 83मध्ये पंढरपूरला जाव नाही, नाव डुबाव नाही, आजी वाचाव नाही. पहा साक्षात विठ्ठल इथं आले आहे. विठ्ठल रुक्मिणी दोघं पण. पंढरपूरहून आणलेली आहे मूर्ती. पंढरपूरहून मूर्ती आणली आहे म्हणते ही. हे मंदिर कशाचं आहे? हे बजरंगबलीचं मंदिर आहे मित्र. बघा हे बजरंगबलीचं मंदिर आहे. आज माहोल होतं. आणि या पहिल्या गल्लीमध्येच आहे. चालूच राहते आपलं. पहिल्या गल्लीमध्येच आहे. चालूच राहते ते आपलं बंद नाही. आणि इथून हे आर्णी रोडला जातो आपण. आई का झडप. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आता खूप मोठा झाला आहे. मी आता इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय बाळूमामा. बाळू.